बस झालं तुझं हे बायको पुराण. माझ्या आयुष्यात न तर तुला जायलाच लागणार. मग लग्नाची बायको असशील नाहीतर दुसरी कोणी, पण या घरात तुला जागा नाहीये. तुला वाटेल ते कर तू, पण या घराच्या उमऱ्याच्या आत तुला पाय सुद्धा ठेवू देणार नाही मी. ठीक आहे, बघूयात मग कोण जिंकलं ते. तुमचा राग का माझं प्रेम? तुम्ही किती भारी आहात ना मला माहिती, पण ही सावी पण जिंकल्याशिवाय मागे हटत नाही. आता जोवर तुम्ही स्वतःहून मला घरात घेत नाही तोवर आता जशी आली ना तशीच मी तुमच्या समोर येणार. बघूया मला आणि माझ्या या गोड स्माईलला तुम्ही किती वेळ इग्नोर करताय. तर मंडळी बघितलं आमचे कारभारी किती चिडलेत माझ्यावर. आता त्यांची समजूत घालण्यासाठी मला तुमची थोडी मदत पाहिजे. तुम्हाला एकच गोष्ट करायची, धैर्य आणि सावीला एकत्र आणण्यासाठी एक छोटंसं काम. तर तुम्हाला जिथं कुठं आमचे आहो म्हणजे धैर्य मुजुमदार जिथं कुठं दिसतील ना त्यांच्या समोर जायचं, त्यांना एक गुलाबाचं फूल द्यायचं आणि माझ्या वतीनं त्यांना सांगायचं, डोसक्यानं वाण आणि दिलानं खवा. कसंही असला तरी ह्योच कारभारी हवा. कराल ना? नाही, मला फक्त 2 दिवस द्या, सगळी सिच्युएशन क्लिअर करतो मी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नाही नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. हा ठीक आहे. हे काय? आमच्या ताईडीच्या मोबाईलवर व्हिडिओ बघितलाय मी, म्हणून तर हे तुम्हाला दिलं. कुठला व्हिडिओ? आमच्या सावी ताईचा. तिनं आम्हासनी सांगितलंय तुम्हासनी गुलाबाचं फूल देऊन मनवायचं आणि म्हणायचं डोक्यानं वाण दिलानं खवा. कसा बी असला तरी कारभारी ह्योच हवा. ए
काय वकील साहेब, चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे का काय? हा, अहो डिवोर्स पेपरवर आज सह्या घ्यायच्या आहेत. आणलेत का? आज कसल्याही परिस्थितीत त्या पेपरवर सह्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत. हे डिवोर्स पेपर. पण पण काय? पण कशाला मध्ये? अहो बोला काहीतरी. मला वाटतंय हे सगळं करायला ही योग्य वेळ नाही. म्हणजे तुमची ती सून. ओ सून वगैरे काय नाही. हो सावी नाव आहे तिचं, सावी नाईक. सून वगैरे काय नाही. तीच ती सावी नाईक. फार स्मार्ट आणि कॉन्फिडंट आहे बरं का. तिचं कौतुक करायला बोलवलं का तुम्हाला इथे? नाही नाही मॅडम, तसं नव्हे. पण वकील म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती देणं हे माझं काम आहे म्हणून बोललो. तिनं जवळजवळ अख्खं कोल्हापूर आपल्या दिशेनं वळवून घेतलंय. आणि त्या ब्लॉग्समुळे तर सगळ्या कोल्हापूरपर्यंत पोहोचली येते. आणि अशा वेळी जर तिला घटस्फोटाचे पेपर दिले तर त्याचा उपयोग करून ती लोकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करेल. हो करू दे. हो काय करायचं ते करू दे. हो, असं कसं म्हणताय? बॅक फायर ठरेल आपल्यासाठी ते. आणि तसंही मुजुमदारांचं नाव अलीकडे बदनाम झालेलं आहे. आणि अशात जर सावीला घटस्फोट दिला तर प्रॉब्लेम होऊन बसतील आणखी. पाहिजे म्हणजे अजून तिला सहन करत बसायचं का आपण? वकील साहेब, तुमच्या समोर जेवढे हजारो प्रश्न आहेत ना, त्याचे काही उत्तरही असतीलच नाही का? का फक्त प्रश्नच घेऊन आला इथे? त्या पोरीला इकडनं कायमचं काढण्यासाठी काहीतरी उपाय असेल. मॅडम, तुम्ही अशी वेळ तिच्यावर आणा की ती स्वतःहून घर सोडून निघून जाईल. हा, आता दुसरा ऑप्शन तरी मला काही दिसत नाही.